नागपुर के पांचपावली पुलिस थाना से हैरान करने वाला मामला सामने आया है। एक डॉक्टर जिन्होंने विदेश से एमबीबीएस की पढ़ाई पूरी की थी, जब भारत लौटे तो उन्हें अपनी प्रैक्टिस शुरू करने के लिए मेडिकल रजिस्ट्रेशन की आवश्यकता थी। इसी प्रक्रिया के दौरान वे एक सोची समझी साइबर ठगी का शिकार हो गए। पुलिस के अनुसार पीड़ित डॉक्टर को फेसबुक पर एक लिंक मिली, बातचीत आगे बढ़ी और जालसाजों ने उनसे रजिस्ट्रेशन के नाम पर 18 लाख रुपए की मांग की। ठगों ने विश्वास जीतने के लिए उनसे उनके डॉक्यूमेंट्स भी मांगे। जब डॉक्टर ने अपने डॉक्यूमेंट स्कैन करके भेजे तो जालसाजों ने उन्हें फर्जी सर्टिफिकेट थमा दिया और तुरंत 1 लाख रुपए की एडवांस राशि की मांग की। डॉक्टर ने जब वह सर्टिफिकेट देखा तो उन्हें धोखे का एहसास हुआ और उन्हें समझ आया कि वे साइबर फ्रॉड का शिकार हो चुके हैं। पुलिस इस पूरे मामले की जांच कर रही है और उन्होंने आम जनता से अपील की है कि किसी भी सोशल मीडिया लिंक पर भरोसा ना करें। आधिकारिक वेबसाइटों के अलावा कहीं भी अपना डेटा या पैसे ना दे। कोई भी संदिग्ध गतिविधि दिखने पर तुरंत नजदीकी साइबर सेल को सूचित करें। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच पांचपावली पुलिस कर रही है। बरोबर आहे। पाचपावली हद्दीत राहणारा हा प्रार म्हणून आहेत। ते विदेशात एमबीबीएस 4 वर्ष केलेले आहे। त्याच्यानंतर त्यांनी आपल्या भारतात परत आल्यानंतर त्यांनी ॲडव्हर्टाईज बघितले की इथं पण रजिस्ट्रेशन करावं लागतो प्रॅक्टिससाठी। तर त्याच्यात फेसबुकवर गेल्यानंतर एक लिंक होतं, त्याच्यावर त्यांचे कॉन्टॅक्ट झालं। त्याच्यानंतर चॅटिंग सुरू झालं। त्यांनी 18 लाख रुपये लागते असं म्हणून सांगितलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला परत महाराष्ट्रात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता येईल। अशा पद्धतीने बोलणं झाल्यानंतर त्यांना परत तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा म्हणून विनंती केली त्या फ्रॉड व्यक्तीने। स्कॅन करून डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर ठीक आहे, बरोबर आहे, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट अप्रूव्ड म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे, तुम्ही आता प्रॅक्टिस करू शकता, अशा पद्धतीचे एक बोगस डॉक्युमेंट्स पाठवून त्यांनी ॲडव्हान्समध्ये पटकन 1 लाख रुपये मागितलं। त्याच्यानंतर कन्फर्मेशन देऊ, त्याच्यानंतर 18 लाख रुपये अशा पद्धतीने 1 लाख रुपये जेव्हा पाठवलं आणि त्याच्यानंतर यांना जे डॉक्युमेंट्स मिळाले ते बोगस असल्याचे समजलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं सायबर फ्रॉड झालेलं आहे 1 लाख रुपयाचा। त्याच्यानुसार फिर्यादीच्या रिपोर्टवर आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात आपलं सुरू आहे।